नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे तत्कालीन आमदार राम सातपुते यांनी सन 2024-25 या सालामध्ये आमदार फंडातून पिंपरी गावातील पाटील वस्ती डीपीला ॲडिशनल पिंपरी गाव खडकमळा सातकी वस्ती या ठिकाणी 3 फेज डीपी मंजूर केला होता। सदरच्या डीपीचे काम पूर्ण झाले आहे। यावेळी प्रथम गावातील महिलांच्या हस्ते पूजन करण्यात आले। डीपीचे उद्घाटन नातेपुते नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक, ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट भानुदास राऊत, भाजपा किसान मोर्चाचे राज्य सचिव सोपानकाका नारनवर, धनगर समाजाचे नेते हनुमंतराव सूळ, जिल्हा परिषद गटाचे युवा नेतृत्व धर्मराज माने, भाजपचे माळशिरस मंडल अध्यक्ष व पिलीवचे सरपंच नितीन मोहिते, भाजपचे पिलीव शहराध्यक्ष प्रमोद भैस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब करचे, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व सांगोला तालुक्याचे माजी विस्तारक हनुमंत करचे, पिंपरी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन ज्ञानदेव करचे, माजी संचालक अविनाश करचे, भाजपचे पिंपरी बूथ प्रमुख हनुमंत शिंदे, शक्ती केंद्र प्रमुख दत्ता करचे, समाजसेवक गणपत करचे, यशवंत करचे महाराज, दादा करचे, गणेश करचे, जालिंदर करचे, हनुमंत नामदेव करचे, तात्या करचे, अनिल करचे, सोमनाथ करचे, रेवनाथ करचे, संजय करचे, युवराज करचे, रमेश करचे, सदाशिव करचे, दत्ता करचे, बूथ प्रमुख रवींद्र करचे, दादा करचे टेलर, जगन्नाथ करचे, माणिक करचे, गजेंद्र करचे, आबा करचे यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। पिंपरी परिसरातील शेतकऱ्यांना पाटील वस्ती डीपीवर अवलंबून राहावे लागत होते। लाईटचा प्रश्न ज्वलंत होत होता। यासाठी पिंपरी गावचे भाजपचे ज्येष्ठ नेते हनुमंतराव करचे यांनी भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन आमदार राम सातपुते यांच्याकडे सततचा पाठपुरावा करून गावामधील अनेक प्रश्नांची सोडवणूक करून घेतली आहे। कितीतरी वर्षांपासून रखडलेला पिंपरी गाव खडकमळा सातकी वस्ती या ठिकाणी 3 फेज डीपी मंजूर व्हावा, यासाठी तत्कालीन आमदार राम सातपुते यांनी फंडातून निधी उपलब्ध करून दिला होता। सदरच्या डीपीचे काम पूर्ण झालेले असल्याने उद्घाटन समारंभ थाटामाटात व दिमाखात संपन्न झाला आहे। आज आपण पिंपरी गावामध्ये आणि या गावामध्ये आपण पाहतोय की या ठिकाणी नवीन डीपी बसवलेला आहे आणि आता त्याचं उद्घाटन झालं आहे। म्हणजे हा डीपी जे आहे हा नेमका कोणी दिला, कशा पद्धतीने दिला आणि या ॲडिशनल डीपीचं नेमकं नाव काय आहे आपण जाणून घेऊया। आपलं नाव सांगा। हनुमंत करचे, भारतीय जनता पार्टीचं सांगोला विस्तारक माजी आणि माळशिरस तालुका चिटणीस भाजप। आता ही जी डीपी बसवला आहे हा डीपीचं म्हणजे कोणता डीपी आहे, ॲडिशनल आहे का कसा हा आहे? डीपी पाटील वस्ती ॲडिशनल डीपी सातकी वस्ती, खडकमाळा सातकी वस्ती। आता ॲडिशनल म्हणायचं नाही सर। हा नाही बरोबर आहे। हा डीपी जे आहे हा कितीचा आहे साधारण? ही 65चा डीपी, 65. हा कुणी दिलेला आहे? माननीय रामभाऊ सातपुते आमदार साहेब, आता माझी झाल्यात पण रामभाऊ सातपुते यांच्या ह्यांना दिलेला आहे फंडातून। हे जे किती दिवस झाले साधारण मागणी होती? मागणी 23-24ची मागणी होती। आता ह्याच्यावर साधारण हे किती शेतकऱ्यांचं? ही शेतकरी तशी शेतकरी भाऊभाऊ एकत्र असताना म्हणजे 40-30-35 आहेत ते, आणि मोटरा कोटेशनवरले 18-17. आता हा डीपी जे आहे हा डीपी बसला इथं, मग इथल्या शेतकऱ्यांच्या नेमक्या काय भावना आहेत त्या? खरं शेतकऱ्याच्या भावना म्हणजे जेव्हा आम्हाला लाईट ही 90 साली आली ती, आणि 90 सालापासून ही डीपी पहिल्या मोटरा थोड्या होत्या पण नंतर वाढत गेल्या 50-60 मोटरा झाल्या, आणि ॲक्च्युली हा भाग वंचितच राहायचा पिकापासून। 2 फाटं गेल्यात पण वंचित राहायचा, कुठं वायर जळ कुठं काय कर, वारंवार तक्रारी मोहरं। आम्ही त्याच्या अगोदर आपलं रामभाऊ सातपुते आमदार साहेब नसताना आम्ही बऱ्याच अर्ज दिलं पण त्याचा काही उपयोग झाला नाही बऱ्याच दिवसापासून। पण रामभाऊ सातपुते ह्या देवमाणूस विकासरत्न माळशिरस तालुक्याच्या ह्यांना आम्हाला माझ्या पत्राला किंवा माझ्या BJPच्या जी काम करतोय त्याला दखल घेऊन डीपी दिला, आणि बरेच कामं दिले ती। तशी काय हितला डीपी नाही, एक ॲडिशनल डीपी बसबळकर दिला, रस्ता 1 कोटीचा दिला, सभामंडप खडकमळा दिला, एक मोठा लॅम्प दिवा दिला, हाय मास्टर, आणि बाकीच्या बी गावासाठी आपण रस्त्याच्या मागणी केल्या त्या पद्धतीनं कामं झाल्यात। पण ही लय मोठी तक्रार म्हणजे अडचण होती, ही सॉल्व्ह झाली आता। माळशिरस मंडल अध्यक्ष नितीन विठ्ठल मोहिते, पिलेगावचे सरपंच, आज पिंपरी गावामध्ये मला बोलवून
हनुमंत करचे व त्यांचे सहकारी त्यांनी बोलवून DPचं उद्घाटन माझ्या हस्ते व आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी त्यांच्या हस्ते उद्घाटन करून आम्हाला इथं बोलवून आम्ही त्यांना सहकार्य केलं. त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि रामभाऊ सातपुते साहेब आज शेतकऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सोडवत आहेत. DP म्हणा, सभामंडप म्हणा, लाईट, भरपूर कामं असे सातपुते साहेबांच्या माध्यमातून होत आहेत. आणि हनुमंतकरचे असा व्यक्ती आहे की आम्ही जेव्हा बंगल्यावर जाईल भाऊच्या तेव्हा ते आहेतच आणि काय नाही काय काम घेऊन आलेलं आहेत. त्यामुळे त्यांचं काम ह्या गावात चांगलं जोरात चालू आहे. तर भाऊंच्या माध्यमातून काम चांगल्या पद्धतीने चालू आहे. मी आप्पासाहेब बबन करचे या DPवरील मी एक शेतकरी आहे. मला पिण्याचं पाणी आणि घराची लाईटसुद्धा या DPवरून मिळते. परंतु याच्या अगोदर पाटील वस्ती या ठिकाणी DP होता आणि तो DP लांब होता, त्याच्यावरती लोड जास्त होता आणि ते वारंवार लिंक जाणं, फ्युजा उडणं, त्यामुळे इथनं कोणी जाईल जेव्हा बसवल तेव्हा 24 तास 25 तास कधी कधी लाईटच नसायची इकडं. परंतु ही अडचण लक्षात घेऊन या ठिकाणचे भाजपचे नेते हनुमंत करचे यांनी त्या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाकडं सन्माननीय माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्याकडे प्रयत्न केला आणि त्यांच्या प्रयत्नाला यश मिळालं. आज सगळ्या शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे की आता आपली लाईट 24 तास आपल्यावरती जास्त लोड राहणार नाही. ॲडिशनल DP मिळालं, त्या DPप्रमाणे आपल्याला या ठिकाणी कंटिन्यू वीज मिळेल आणि सगळे शेतकरी प्रामाणिकपणे त्या DPचं बिल भरून सहकार्य शासनाला करतील. ज्या पद्धतीने शासनाने यांनी आम्हाला इथं या ठिकाणी DP दिला त्याबद्दल मी आमदार राम सातपुते साहेब असतील, हनुमंत करचे असतील. हनुमंत करचे एक प्रामाणिक काम करणारे कार्यकर्ते आहेत. ते कधी कुठले बडीजावी करत नाहीत, कुठलं मोठेपणा दाखवत नाहीत, परंतु कामाचा त्यांचा रेटा त्यांनी ते काम करतात, ते अतिशय प्रामाणिकपणे काम करतात. त्यांनी मग त्यांच्या ह्याच्यात सांगितलं की अनेक गावामध्ये योजना त्यांनी आणलेल्या आहेत. ते काम करणारे आहेत की एक दोन नेत्यांगत असं त्यांचं हे नाही की कोणातरी भावाभावात भांडणं लावून आणि त्याच्यात काहीतरी टक्केवारी कर किंवा पक्षाचं नाव बदनाम न करता पक्ष प्रामाणिक वाढवणार. आणि आम्हाला सार्थ अभिमान आहे की त्यांना मोदी साहेबापासून निमंत्रण आलं आणि त्या दिल्लीच्या कार्यक्रमाला पण ते गेले. हे फक्त त्यांच्या पक्षाच्या कामाच्या जोरावर, त्यांच्या प्रामाणिकपणाच्या जोरावरती त्यांनी हे केलं आहे आणि त्यांना असंच काम करण्याची पुढं ताकद देवो आणि त्यांच्या हातून असंच या गावचा विकासासाठी हातभार लागावा एवढंच या ठिकाणी मी त्यांना आमच्या ग्रामदेवतेच्या चरणी प्रार्थना करतो आणि यांच्या केलेल्या कामाला तोंड भरून कौतुक करतो. माझं नाव गणपत करचे, पिंपरी. ह्या DPवरला मी उपभोक्ता शेतकरी आहे. तरी ह्या DPचं म्हणजे ज्यावेळेस आता रामभाऊ सातपुते आमदार होते त्यावेळीची आमची मागणी होती आणि ती आज पूर्ण झाली. आणि हा म्हणजे आता अध्यक्ष, भाजपा अध्यक्ष असतील, हनुमंत असतील, वकील साहेब असतील, धर्ममाने असतील, यांच्या उपस्थित हा उद्घाटन सोहळा किंवा आमच्या उपाध्यक्ष आहेत त्यांच्या उपस्थित सर्वांच्या हा आज उद्घाटन सोहळा चांगल्या प्रकारे संपन्न झाला. तरी हा म्हणजे इथं उपभोक्ते शेतकरी यांच्याही उपस्थित, काही ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा समारंभ पार पडला. आणि याच्यावरती म्हणजे आमची बरीच अडचण होती की जास्त मोटर होत्या. पाटील वस्तीवर जी DP होती तिथे जवळजवळ भयंकर लोड होता आणि तो लोड बऱ्यापैकी कमी होऊन मग आमच्या एक आता अपेक्षा वाढल्या की बऱ्यापैकी आमच्या मोटर चालतील. आणि तरी इथं 40 ते 50 शेतकरी कदाचित असतील. तेवढ्यांचं म्हणजे घरेलू लाईटसह मोटरा कनेक्शन 16-17 आहेत आणि घरची कनेक्शन अशामुळे 40-50 शेतकऱ्यांचं काम याच्यावर चालेल.